हॅलो मित्रांनो, आज आपण रोलिंग मोशन पाहणार आहोत. एखादी बॉडी ज्या वेळेला इथे ही बॉडी आपण दाखवलेली आहे आणि हा सरफेस आहे, तर याच्यावर रोल होते म्हणजे काय होतं तुम्हाला माहिती की एखादा बॉल आहे तर तो असा गडगडत चाललेला आहे, एखादा रोलर चाललेला आहे, एखादं व्हील आहे ते रस्त्यावरून घरंगळत चाललेलं आहे. त्यावेळेला त्याला दोन प्रकारच्या मोशन असतात. एक आहे लिनियर मोशन. का लिनियर मोशन असते त्याचा आपण विचार करूया. हा जर सेंटर असेल तर इथून ही बॉडी, तिचा सेंटर ऑफ मास हा सरळ चाललेला असतो, एका रेषेत चाललेला असतो, म्हणजे त्याला एक लिनियर मोशन आहे आणि त्याला एक एनर्जी सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर ही स्वतःच्याच ऍक्सिस भोवती फिरत असते आणि त्यामुळे त्याला एक रोटेशनल मोशन ही सुद्धा आहे असं आपण म्हणू शकतो. सो द बॉडी हॅज टू टाइप्स ऑफ मोशन्स. वन इज द लिनियर मोशन, इथे मी सेंटर ऑफ मास पासून दाखवतोय, आणि दुसरी जी आहे ती त्याला आहे रोटरी मोशन. लिनियर मोशनचा स्पीड आहे v. विथ द स्टँडर्ड नोटेशन्स वी टेक v फॉर linear velocity of the body and omega is the angular velocity of the body. ह्या दोन्ही मोशन ज्या वेळेला असतात त्यावेळेला आपण म्हणतो की बॉडी रोल्स विदाउट स्लिपिंग ऑन दी कॉमन सरफेस. इथं मी असं म्हणू शकतो की हा जो कॉमन सरफेस जो आहे, या सरफेसवरून ही बॉडी स्लिप न होता पुढे 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 चाललेली आहे. म्हणजे इथून ती पुढची ही स्थिती येणार आहे, ही स्थिती येणार आहे, अशा वेगळ्या वेगळ्या स्थितींमधून ही बॉडी पुढे 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 जात राहणार आहे. अँड दिस इज कॉल्ड एज अ रोलिंग मोशन ऑफ द बॉडी. ओके, हा मुद्दा तुम्हाला लक्षात आलेला आहे. आता आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे या रोलिंग मोशनची कायनेटिक एनर्जी ही किती असू शकणार आहे. तर त्यासाठी मी असं म्हणेन की ई रोल ही दोन प्रकारे तयार होते. एक आहे ई ट्रान्सलेशनल, कारण की द बॉडी हॅज ए कायनेटिक एनर्जी, ई ट्रान्सलेशनल, प्लस त्या बॉडीला दुसरी पण एनर्जी आहे आणि ती आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. कारण की बॉडी स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरते आहे. इट इज परफॉर्मिंग ए रोटेशनल मोशन अबाउट इट्स ओन ऍक्सिस. ओके, आय गॉट इट अँड यू ऑल्सो गॉट इट. Now, the standard formula for translational kinetic energy is 1/2. As we know, mass of the body is V, M, and velocity is V. And rotational motion, the formula is 1/2 I omega square. So, what is this omega? You must know that I is the moment of inertia of the body. We have studied that moment of inertia is a property in the rotational motion, and I is equal to mk square, where k is the radius of gyration. So I write here this value as I is equal to mass of the body times the k square, where k is the radius of gyration. So when I write this, what we get here is E rolling kinetic energy of the body is 1/2 m v square plus 1/2 m k square ओमेगा स्क्वेअर. ओके, तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. तुमच्या आता असं लक्षात येईल की सर्क्युलर मोशन मध्ये व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की सर्क्युलर मोशनचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आय राईट put V is equal to R omega. Means we have here omega, so V square is equal to R square omega square, and V square by R square is equal to omega square. So this is my final value which I want to show here. V square by R square is equal to omega square. So हा जो ओमेगा स्क्वेअर आहे त्याच्या जागी मी व्ही स्क्वेअर बाय आर स्क्वेअर हे इथे लिहू इच्छितो, आणि त्याच्यामध्ये मी असं इथं दाखवतो तुम्हाला. सो दॅट इज इक्वल टू 1/2 m v square plus 1/2 m k square
into v square by r square. You check this, you note this, that v square by r square is equal to omega square, and that's why this was the term omega square, which is replaced by v square by r square. I think you get this properly. आता याचा वापर करून आपण परत एकदा रिराईट करूया आणि आपल्याला असं लक्षात येईल की 1/2 एम व्ही स्क्वेअर प्लस 1/2 एम व्ही स्क्वेअर मी एका साईडला घेतो इंटू के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर असं मी इथं लिहितो. तर इथे मी काय करतोय मुलांनो, नीट बघा, इथं मी रिअरेंजमेंट करतोय. हा के स्क्वेअर जो आहे, हा के स्क्वेअर तो मी इथे आणलेला आहे आणि हा व्ही स्क्वेअर आहे तो मी इथे लिहिलेला आहे. तर इथपर्यंतचा भाग हा तुम्हाला कळला. आता या भागामध्ये कॉमन काय टर्म येते त्याचा थोडासा आपण विचार करूया. तर कॉमन टर्म तुम्हाला मिळते, काय कॉमन टर्म मिळेल मुलांनो, तर तुम्हाला मिळणारी कॉमन टर्म इथे आहे 1/2 एम व्ही स्क्वेअर, हे कॉमन आहे आणि इकडे पण 1/2 एम व्ही स्क्वेअर हे कॉमन आहे. त्यामुळे याच्यातून आणि याच्यातून हे 1/2 एम व्ही स्क्वेअर मी इथं कॉमन काढणार आहे आणि ते कॉमन काढून आपल्याला काय मिळणार आहे तर त्याचा आपण इथे विचार करूया. ई रोल विच इज द रोलिंग कायनेटिक एनर्जी 1/2 एम व्ही स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. मित्रांनो, इथपर्यंतचा जो भाग आहे हा आपल्याला रोलिंग कायनेटिक एनर्जीची एक परिपूर्ण व्याख्या या ठिकाणी आपल्याला देत असतो आणि त्याचा विचार हा आपल्याला करावा लागणार आहे. आय थिंक रोलिंग कायनेटिक एनर्जी ही या प्रकारे आपल्याला मिळते 1/2 एम व्ही स्क्वेअर इंटू 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. हे तुम्हाला कळलेलं आहे असं मला वाटतं. थँक्यू.